नमस्कार मित्रांनो, सान इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? अहो, नुकतंच माझ्या व्हॉट्सॲपवर एका ओळखीच्या नंबरवरून एक मेसेज आला, KYC अपडेट करा म्हणून, आणि सोबत एक अँड्रॉइड ॲपची फाईल होती. आता नंबर ओळखीच्या माणसाचा होता, प्रोफाईल पिक्चर पण बँकेचा वाटत होता, पण कुठेतरी मनात शंका आली आणि नीट पाहिल्यावर लक्षात आलं की हा एक खूप मोठा फिशिंग स्कॅम आहे. तर आज आपण याच धोकादायक स्कॅमबद्दल बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःला कसं वाचवायचं हे सविस्तर पाहणार आहोत. हे बघा, साधारणपणे असा काहीसा मेसेज येतो. यामध्ये KYC, पॅन किंवा आधार अपडेट करण्याच्या नावाखाली लोकांना घाबरवलं जातं. म्हणजे आज रात्री तुमचं अकाउंट ब्लॉक होईल अशी खोटी भीती घातली जाते, जेणेकरून आपण गडबडीत काहीतरी चुकीचं पाऊल उचलू. खरं सांगायचं तर हा एक अतिशय धोकादायक आणि सध्या खूप पसरलेला स्कॅम आहे, ज्याचा एकच उद्देश असतो आपलं बँक अकाउंट रिकामं करणं. पण थांबा, या स्कॅमला ओळखण्याची एक अगदी सोपी खूण आहे. एक गोल्डन रूल, जो जर आपण लक्षात ठेवला ना, तर हा स्कॅम सुरू होण्याआधीच आपण त्याला ओळखू शकतो आणि स्वतःला पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकतो. चला तर मग बघूया हा सगळ्यात महत्त्वाचा नियम नक्की आहे तरी काय. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा. कोणतीही बँक, मग ती सरकारी असो किंवा प्रायव्हेट, आपल्याला व्हॉट्सॲपवर कधीही APK फाईल पाठवत नाही. KYC अपडेटसाठी किंवा दुसऱ्या कुठल्याही कामासाठी बँक आपल्याला अशा विचित्र पद्धतीने ॲप इन्स्टॉल करायला सांगत नाही. त्यामुळे जर असा मेसेज आला, तो डोळे झाकून समजा की तो 100% खोटा आणि धोकादायक आहे. आता आपल्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल की हे हॅकर्स नेमकं करतात तरी काय? ते आपल्या फोनचा ताबा कसा मिळवतात? याची प्रक्रिया खूपच सोपी आहे, पण तितकीच धोकादायक. चला आता आपण हे हॅकर्स कसं काम करतात हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. हे सगळं फक्त 4 सोप्या स्टेप्समध्ये घडतं. सगळ्यात आधी आपल्या एखाद्या मित्राच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या इन्फेक्ट झालेल्या फोनवरून आपल्याला एक बनावट मेसेज येतो. आपण तो मेसेज खरा समजतो आणि ती APK फाईल इन्स्टॉल करतो. त्यानंतर ते ॲप आपल्याकडून काही धोकादायक परवानग्या मागतं, म्हणजे परमिशन्स मागतं. आणि एकदा का आपण त्या परमिशन्स दिल्या की झालं, मालवेअर आपल्या फोनचा पूर्ण ताबा मिळवतो. आता ह्या कोणत्या परवानग्या आहेत ज्या इतक्या महत्त्वाच्या आहेत? पहिली आहे SMS ॲक्सेस. ह्याने ते आपल्या बँकेचे OTP चोरू शकतात. दुसरी आहे कॉन्टॅक्ट्स ॲक्सेस, ज्यामुळे ते आपल्या सगळ्या मित्रांना हा स्कॅम मेसेज पाठवू शकतात. आणि तिसरी, जी सगळ्यात जास्त धोकादायक आहे, ती म्हणजे ॲक्सेसिबिलिटी परमिशन. ह्यामुळे ते आपला फोन कुठूनही लांबून बसून पूर्णपणे कंट्रोल करू शकतात, अगदी जसं काही तो फोन त्यांच्याच हातात आहे. इथे एक मोठा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. अनेक लोकांना असं वाटतं की त्यांचं व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झालं आहे, पण तसं अजिबात नाहीये. हा स्कॅम आपल्या मित्राच्या फोनमध्ये असलेल्या व्हायरसमुळे पसरतो. ते मालवेअर त्या फोनमधून आपल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना आपोआप मेसेज पाठवतो. त्यामुळे यात दोष व्हॉट्सॲपचा नाही, तर त्या धोकादायक ॲपचा आहे. हे मालवेअर इन्स्टॉल करण्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. आपले बँक OTPs आणि पासवर्ड्स चोरले जातात. हॅकर्स आपला फोन रिमोटली कंट्रोल करू शकतात. आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. आपल्या नकळत आपल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सना स्कॅम मेसेज पाठवले जातात. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपलं बँक अकाउंट पूर्णपणे रिकामं होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपला फोन इन्फेक्ट झाला आहे का हे ओळखायचं तरी कसं? काळजी करू नका. आता आपण काही सोप्या पद्धती पाहणार आहोत, ज्या वापरून आपण स्वतःच तपासू शकतो की आपल्या फोनमध्ये काही धोकादायक ॲप लपलेला आहे की नाही. सर्वात आधी आपल्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ॲप्स किंवा ॲप मॅनेजमेंटमध्ये जा. तिथे अशी ॲप्स शोधा जी आपण इन्स्टॉल केल्याचं आपल्याला आठवत नाही. KYC अपडेट, आधार अपडेट किंवा सिस्टम सर्व्हिस, डिव्हाइस सिक्युरिटी अशी फसवी नावं तपासा. काही ॲप्सना तर आयकॉनसुद्धा नसतो. आणि हो, जर मित्रांकडून तक्रारी येऊ लागल्या की आपल्या नंबरवरून त्यांना विचित्र मेसेज येत आहेत, तर हे सुद्धा एक मोठं लक्षण आहे. पण सगळ्यात मोठा धोका म्हणजे एकदम रेड अलर्ट कुठे ओळखायचं असेल तर 2 जागा नक्की तपासा. एक म्हणजे सेटिंग्जमधली ॲक्सेसिबिलिटी परवानगी. इथे एखाद्या अनोळखी ॲपला परवानगी ऑन केलेली दिसली तर ते अत्यंत धोक्याचं आहे. आणि दुसरी जागा म्हणजे डिव्हाइस ॲडमिन ॲप्स. इथेही एखाद्या अनोळख्या ॲपला ॲडमिनचा अधिकार दिला असेल तर समजा हॅकर्सच्या हातात आपल्या फोनची चावीच आहे. याशिवाय फोनच्या वागणुकीतही काही बदल दिसायला लागतात. उदाहरणार्थ, फोनची बॅटरी अचानक खूप लवकर संपायला लागते, विनाकारण फोन गरम होतो किंवा खूपच स्लो चालतो.
यासोबतच जर आपला मोबाईल डेटा नेहमीपेक्षा खूप जास्त वापरला जात असेल तर हे सुद्धा मॅलवेअर बॅकग्राऊंडमध्ये काम करत असल्याचं एक लक्षण असू शकतं. चला, आता आपण प्रतिबंधात्मक उपायांबद्दल बोलूया. म्हणजे आपण स्वतःला आणि आपल्या फोनला अशा स्कॅम्सपासून वाचवू कसं शकतो. खरं तर काही साधे सोपे नियम पाळले तर आपण पूर्णपणे सुरक्षित राहू शकतो. ॲप इन्स्टॉल करण्याचा फक्त आणि फक्त एकच सुरक्षित मार्ग आहे, तो म्हणजे गुगल प्ले स्टोअर. या उलट व्हॉट्सॲप, SMS किंवा ईमेलवरून आलेली कोणतीही APK फाईल इन्स्टॉल करणं हे अत्यंत असुरक्षित आणि धोकादायक आहे. हा साधा फरक नेहमी लक्षात ठेवा. या काही चांगल्या सवयी आपण सगळ्यांनी लावून घ्यायला हव्यात. आपल्या फोनमध्ये गुगल प्ले प्रोटेक्ट नेहमी चालू ठेवा. आपला फोन आणि त्यातली सगळी ॲप्स नेहमी अपडेटेड ठेवा. व्हॉट्सॲपमध्ये 2 स्टेप व्हेरिफिकेशन नक्की ॲक्टिवेट करा. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. आणि जर आपल्याला बँकेच्या नावाने आलेल्या मेसेजवर थोडा जरी संशय आला तर थेट आपल्या बँकेला फोन करा किंवा जवळच्या शाखेत जाऊन चौकशी करा. आता आपण एक वाईटातली वाईट परिस्थिती इमॅजिन करूया. समजा आपल्याकडून चुकून ते धोकादायक ॲप इन्स्टॉल झालंच. अशा वेळी घाबरून न जाता शांत डोक्याने काही तातडीची पावलं उचलणं खूप गरजेचे आहे. चला पाहूया की नेमकं काय करायला हवं. सगळ्यात पहिलं काम, फोनचं वायफाय आणि मोबाईल डेटा ताबडतोब बंद करा. यामुळे हॅकर्सचा संपर्क तुटेल. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन ते संशयास्पद ॲप शोधा आणि लगेच अनइन्स्टॉल करा. तिसरं, ॲक्सेसिबिलिटी आणि डिव्हाइस ॲडमिन या दोन्ही ठिकाणच्या परवानग्या तपासा आणि त्या अनोळखी ॲपसाठी बंद करा. त्यानंतर अजिबात वेळ न घालवता दुसऱ्या सुरक्षित फोनवरून आपले सगळे बँकिंग पासवर्ड बदला. आपल्या बँकेला फोन करून घडलेला प्रकार सांगा. आणि संपूर्ण सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा डेटा बॅकअप घेऊन फोनला फॅक्टरी रिसेट करणं हाच सर्वोत्तम मार्ग आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, एका क्षणाची सावधगिरी आपल्याला आयुष्यभराच्या त्रासापासून आणि पश्चात्तापापासून वाचवू शकते. आपली डिजिटल सुरक्षा आपल्याच हातात आहे, त्यामुळे नेहमी सतर्क रहा. तुम्हालाही कधी अशा प्रकारचे मेसेज आले आहेत का? किंवा तुमच्या मित्रांना आलेत का? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांनाही याची माहिती मिळेल आणि आपल्या सगळ्यांमध्ये जागरूकता वाढेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. ही माहिती आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना नक्की शेअर करा, कारण तुमचं एक शेअर कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकतं. आणि अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी सॅन इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.